मम्मी हा, आज मी आळूवडे बनवणार आहे. आज संडे स्पेशल. मी खरं तर माझं चाललेलं काय बनवायचं. तर खरं तर हिच्या पप्पाच्या मित्रांनी आळूची पानं दिली होती, अमोल त्यांचं आज मी नाव घेते याच्यामध्ये. तर त्यांनी ही आळूची पानं दिली. आणि गेल्या वर्षी मला वाटतं मला सांगत होता की गेल्या वर्षी त्यांनी आळूवड्या केल्या होत्या, त्यांनी खाल्ले होते आणि ती पानं त्यांना हवी होती खायची होती. त्याच्यामुळे आज काल रात्री त्यांनी दिली आणि आता सध्या आता मी संडे स्पेशल आळूवडी बनवणार आहे. आणि स्पेशल म्हणजे स्पेशलच आळूवडी बनवणार आहे. कारण की खूपशा लेडीज अशा असतात की त्यांना स्वयंपाकामध्ये म्हणजे वेळ नसतो आणि कमी वेळेमध्ये करायचे. तर आणि खूप लेडीजला असं होतं की आळूवडी बनवतात पण त्यावेळेस ती आळूची पानं जी अशी गुंडाळली जातात तर ती व्यवस्थित होत नाही, अशी उघडली जातात. तर त्यांच्यासाठीची मी ट्रिक म्हटलं तर चालेल त्या पद्धतीने मी आळूची पाने कशी बनवायची ते साध्या सोप्या पद्धतीने आणि मेन आळूची वडी न वळता कशी बनवायची, हे असं न वळवता कशी बनवायची ते मी सांगणार आहे. तर चला बघूयात आळूची वडी. तू हे बोलली नाहीस. हाय हॅलो नमस्कार. हां ये इकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याची जे देठ म्हटलं तरी चालेल हे देठ काढून घेणार आहे. कारण की या देठमुळे घशामध्ये खवखवतं. तर ह्याला मी असं कट करून घेणार आहे. काय सेम मला पाहिजे असं काय नाही, ते आपल्यावरती की कसं झालं पाहिजे कसं नाही. असं तसं ते मिक्सच होणार. त्याच्यामुळे मी आकाराचा विचारच नाही केलेला. फक्त मला ही सुट्टी पानं पाहिजे त्याच्यामुळे ते मी अशी कट करून घेणार आहे. आणि तर अशाच प्रकारची ही मी सगळी ही जी आहेत इथे ही जी सगळी पानं आहेत ही अशा प्रकारेच मी हे करून घेणार आहे, कट करून घेणार आहे. आणि पहिली गोष्ट अशी की आळूची पानं करताना घशामध्ये खवखवतं तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ म्हणजे काय असतंय? चिंचेचं कोळ म्हणजे चिंचेचं पाणी घालायचं तर त्याच्यामुळे घशामध्ये खवखवत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ही आळूची पानं आहेत ही काळ्या देठाची आहे त्याच्यामुळे ऑलरेडी घशामध्ये नाही खवखवणार आहे. त्यामुळे मी घातलं तर घालेन, नाही तर मग नाही घालणार. माझ्याकडे कोकम अवेलेबल आहे, चिंच नाही आहे. चिंच जी होती ती मी खरं तर सगळे आमच्याकडे चिंचेचे झाड होतं भरपूर मोठं, पण ते मी चिंचा यावर्षी आणलेलाच नाही. त्यासाठी ना ग्रीन कलरचा पेपर आहे. तरी अशा प्रकारे मी प्रत्येक पानांचं देठ काढूनच टाकणार आहे. का तर मला हे मी काय त्याला म्हणतात मूळच घालून टाकणार आहे. कारण की मला देठामुळे जे खवखवतं ना तर मला तेच नको आहे. त्यामुळे मी पूर्ण देठच काढून घेतला. आणि खूपशा म्हटलं तर जुनी पद्धत म्हटलं तर चालेल की जी वळूनच आळूची पानं केली जातात. तर ही नवीन पद्धत जी काय त्याला म्हणतात फास्ट फूडच्या जगामधलं हे जे फास्ट बनवणं जे आहे इन्स्टंट, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की अशा प्रकारे इन्स्टंट पद्धतीने केलं जातं. हे असं करता करता माझा इन्स्टंट म्हणता माझा खूप वेळ चालला आहे. त्याच्यामुळे मी टेक्निक यूज करेन. जे माझ्या माइंडमध्ये जास्त अलर्ट असतात की कशा प्रकारे लवकर करता येईल ते. अशा प्रकारे हे तर अशा प्रकारे मी आळूची पानं अशी कट करून घेतली की जेणेकरून कसं पटकन शिजण्यासाठी. कारण आळूची पानं शिजायला वेळ लागतो, निदान 10 मिनिटं 15 मिनिटं तरी लागतात. आणि त्याच्यामुळे कसं हे झटकन होऊन जाणार. आणि हे कट केल्यामुळे वळण्यासाठीचा जो प्रॉब्लेम जो होतो माझा खूप वेळा होतो खरं तर,
आणि ती आळूची वडी वळली जाते पण ती सुटते, मग ते मला सुटलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं हा प्रकार करून बघावा, म्हणून मी अशा प्रकारे करण्याचा हा प्रयत्न चालू आहे की आळूची पानं जी नेहमीच सगळेजण वळून करतात, तर मी म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने करून बघू आणि तुम्हाला पण दाखवूयात असं. तर ही आळूची पानं काय घातलंय? याच्यामध्ये मीठ घातलंय, हळद घातलंय, बेसन घातलंय, आळूची पानं आहेत जी चिरलेली आहेत आणि मी थोडासा मी किचकिच हा मी थोडासा ओवा घालणार आहे. खरं तर माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मी व्हिडिओमध्ये काय माझ्या लाईफमध्ये म्हटलं ते चालेल, मी जास्तीत जास्त माझ्या ह्या हाताचा वापर होतो. तर मला खूपशी लोक म्हणतात तुम्ही जास्तीत जास्त हा हात नाही हे करत वापरत आणि ह्या हाताचा वापर तुम्ही जास्त करता. तर तसं असते की प्रत्येकाचा ज्याचा सिक्स सेन्स ज्याचा ऍक्टिव्ह असतो ना त्याचा हा हात जास्ती चालतो मला असं वाटतं. कारण माझा सिक्स सेन्स एवढा ऍक्टिव्ह आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा हा हात यापेक्षा हात माझा जास्तीत चालतो. तर हे झालं सगळं घालून माझं याच्यामध्ये. जर याच्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा लाल तिखट घालू शकता. तर आता मुलीची डिमांड आहे की मला लाल तिखट नाही घालायचं, तर मी त्याच्यामुळे हे तिखट न घालता हे फक्त मी हळद घालूनच करणार आहे. त्यासाठी मी थोडं कमी आहे आणि त्याच्यानंतर मी फक्त याच्यामध्ये मीठच घालणार आहे की जेणेकरून तिने खाल्लं पाहिजे म्हणून. मम्मी तिला पुरतं तू कर, मग त्यानंतर चटणी टाक. आणि त्याच्यानंतर मी हे पाणी गरम करायला ठेवले की मला करायला होईल करून. ती खोकतीयेस तर ती दुसऱ्यांना इकडे ना दुसऱ्यांना बरं नसलं ना, तर आता मी पूजाला फोन केलेला गडवारी पूजेला आणि तिने सांगितलं मला माझी तब्येत ठीक नाही, मला खोकला झाला, मला हे झालं. मला असं वाटतं तिचं दुखणं माझ्याकडे आलं की तिचा खोकला माझ्याकडे आलाय. ऐकलंस का? खोकला मला होता का नव्हता. मग ये आपका कुछ काम है क्या बीच में? खूप महत्वाचं काम आहे तिचं. हे जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत याला मी हे करतच राहणार आहे. बेसन कमी पडले, आळूची पानं जास्त होती, मला वाटते 9, 10, 12 पानं होती ही. आणि देशी पानं आहेत त्याच्यामुळे जास्ती टेस्ट लागणार आहे असं. तर ह्याला मी मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आणि फक्त तिच्यासाठी साधी पाहिजे म्हणून मी साधी अळवडी करणार की मुलांनी पण खाल्लं पाहिजे. मग मी एका हाताने पाणी टाकू का? नको चालेल, मला येतो करता. तुला माहिती आहे ना माझा हा हात जास्ती चालतो. थांब ना मी टाकते पाणी. ती काय गरज नको पातळ करशील नको. चांगल्या प्रकारे असं मिक्स करणार आहे आणि हिला स्वराला आहे ना कसं तिखट सोडून बाकी सगळं आंबट चिंबट खायला आवडतं. तर ह्याच्यात मी जरी लिंबू जरी पिळला ना तरी ती खाणार. तर मी असं काय करणार लिंबू नाही तेच ना, मला पण आवडत नाही. म्हणजे तिला सांगते मी तुला तिचं की तिला लिंबू जरी पिळला ना तरी तिला आवडणार त्याच्यामध्ये. मला असं जेवणात नाही आवडत पण असा नुसता लिंबू खायला आवडते. तर हे बघ असं झालंय. मी काय बनले तुझं? ह्याला मी सगळं मिक्स करून घेतले. कोण आहे ग ते?
चाळणीला तेल लावून घेतले. ऍडजस्ट करणं माझ्याकडून शिकलं पाहिजे की भाजी ऍडजस्ट कशी करायची. तुझा खोकला माझ्याकडे आला. अंदाजे माझ्यामध्ये तर मी असं चाळणीला मी तेल लावून घेतले की जेणेकरून ह्या ज्या वड्या आहेत त्या चिकटायला नको. आणि हे कसं मी बाकरवडीची टाईप असते ना त्या पद्धतीमध्ये हे बनवणार आहे. ह्याला मी असा शेप देणार आहे की जेणेकरून मला कट करताना काही प्रॉब्लेम नको यायला. कारण की खूपदा असं होतं की आळूची वडी गुंडाळली जाते आणि गुंडाळल्यानंतर काय होतं की पूर्ण साईडला होऊन जातं आणि त्याच्यामुळे ते खोललं जातं आणि जेव्हा आपण तळायला जातो तर त्यावेळेस पूर्ण ती विरघळून जाते. ती पूर्ण ह्याच्यामध्ये विरघळून जाते. त्याच्यामुळे ही अशी पद्धत जर केली आणि ही ट्रिक जर वापरली तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने विरघळायचा प्रश्न नाही. आणि दुसरी गोष्ट की ओपन होत नाही. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करणार आहे. तर आता हा झाला मी स्वरासाठी मी करणार होते पण आता हे पण जाऊ दे. तर थोडंसं आता हे तिखट कर. नाही एवढं हे स्वराला करते की जेणेकरून तिने खाल्ली पाहिजे. तिला आवडतात जास्त त्याच्यामुळे हे असं करते. तिला असं चटर मटर आवडतच. चटपटीत आवडतं. मग आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय माहितीये का चटपटीत स्वराला आवडतं. तुला घासपूस आवडत नाही हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. आणखीन मेन आळणी ना मम्मी. हा बॅटर हे मला तिखट हवंय आणि मला जसं चरचरीत खायला आवडतं त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये जास्तीचं तिखट घातलंय. मला पण आवडतं तिखट खायला मेन. आणि आता मी ह्याला सगळं मिक्स करून घेणार आहे. आळूची पानं किंवा कोथिंबीरची वडी जर हे प्रकार केले ना तर किती जरी केली ना तरी ते पुरत नसतात. कारण की खूप लोक अशी असतात की त्यांना असं चटपटीत खायला जास्तीच आवडतं. आणि म्हणजे आवडतं म्हणजे कसं खरं तर कोथिंबीरमुळे तोंडाला चव येते आणि आळूची पानं तर लोकांची खूप फेवरेट आहे. माणूस म्हणतो ना विकनेस. जितकं नॉनव्हेज खायला आवडतं पण खूप शौकीन लोक अशी आहेत की त्यांना आळूची पानं आणि कोथिंबीरची वडी वरण भात हे पण स्पेशली आवडतं. कुठे जरी गेलं तरी बटाट्याची भाजी आणि वरण भात याला जेवढा मान आहे तेवढ्यापेक्षा जास्त मला नाही वाटत आहे की कोणत्या पदार्थाला. माणूस म्हणतं म्हणायला गेलं की चिकन नॉनव्हेज माणसं खातं पण वरण भात माणसाची कुठेच साथ सोडत नाही. आम्हाला नाही आवडत वरण भात असं वाटतं तुला पण खरी गोष्ट आहे की माणूस आजारी असेल तर माणूस काय म्हणतं की डॉक्टर पण काय सांगतात वरण भात करून घ्या त्यांना वरण भात खायला. म्हणून म्हटलं दुःखात जरी असलं तरी वरण भात माणसाची साथ सोडत नाही. आणि सुखात असेल लग्नाचं कुठे प्रोग्राम असेल तर वरण भात तिथे स्पेशली डिश असतेच असते. बिर्याणी पण असते. बिर्याणी असते ती काही नॉर्मल पण वरण भात सांगते मी सिंपल साधं सिंपल जे प्रत्येकाच्या घराघरीच असतं. नॉनव्हेज काय प्रत्येक रोज नाही खात. आम्हाला नाही आवडत बाबा. म्हटलं वरण भात कधीच कोणाची साथ सोडत नाही. आणि कसं हे जे आहे हे साधं जरी खाणं असलं तरी खूप लोक असे की ज्यांना चटपटीत खायला आवडतं. तर हे स्पेशल आहे. ही हाऊसवाईफ सोडून एक दुसरी डॉक्टर आहे जी मला पण हर टाइमला अरे सुट्ट्या झाल्यापासून मला एवढं बोलते असं नाही असं खायचं असं नाही याच्याने हे भेटतं याच्याने ते भेटतं. मग किती ऐकतेस त्यातलं किती ऐकते. मग त्याच्यामुळे माझे केस एवढ्या वाढल्यात ना ते माझ्या अंगाला लागतच नाही. सगळं म्हणजे केसांनाच लागून जातं सगळं खाल्ले. तेच असते ना काही ना काहीतरी जे जे जो मैं हूँ वो उसमें आना चाहिए ना सब कुछ. जेव्हा पण बघाल त्यावेळेला मोबाईल मध्येच असते मध्येच फक्त. आणि ही TV मध्ये हे सगळं बघत असतं ना स्वरा. आणि अशी कॅडबरी खात ते त्यांचे एपिसोड वाढायसाठी. कुठे रे ही. हा इथे दिसली. तू एवढीशी आहेस ना दिसत पण नाही तिथून. काय अशी मी आली ना अशी करून कुठे असं शोधायला लागलं मला. माझी आजच राहिली की जो मी आधून आले ना तर म्हटलं 2 मिनिटं आले. अच्छा आमच्या इथे आता इतका अंधार पडलाय ना समोर
इथे खूप छान वाटतं की जर आमच्या इथे खरं तर स्टेडियम आहे खूप मोठं असतं आणि आम्हाला व्ह्यू एवढा भारी दिसतो ना की पुढच्या साईडने आम्हाला व्ह्यू स्टेडियमचा दिसतो किंवा पूर्ण आम्ही जे सानिध्यात राहतो निसर्गाचं ते एवढं छान वाटतं ना की जर जागा चेंज केली तिथे गेलो तर मला असं वाटतं की तिथे कोणली गेली मला असं वाटतं. त्याच्यामुळे एवढं इथे छान वाटतं आणि बॅक साईड जे आहे ते सगळीकडे पाणीच पाणी त्यामुळे खूप जास्त छान वाटतं. तिथे आम्हाला एवढं म्हणजे अक्षरशः असं वाटतं की निसर्गाच्या गोष्टी जे म्हटलं जे म्हटलं जातं की तुम्ही निसर्ग आम्हाला जे बोललं जातं की तुम्ही निसर्गाच्या कुशीत आहे तर आम्ही निसर्गाच्या कुशीतच आहोत. ही गोष्ट आहे कारण की इथे खरंच छान वाटतं एवढं छान वाटतं दाखवून जरा. आणि इथे ना इंटरनॅशनल मॅच पण झाली फुटबॉलची ना मम्मा. आमचं एरिया सर आमचा आज एक सांगायचं आम्हाला एकदम इथपर्यंत माणूस करतं हे चालूच तरी ते नाही आता चालूच असतं तर चलो रेसिपी वड्याच्या मी बनवायला घातल्या ज्या युनिक पद्धतीने म्हटलं तरी चालेल ॲटलिस्ट युनिक पद्धतीने म्हटलं तरी चालेल जी स्पेशल अशी डिश आहे जे मी करते त्या डिशला स्पेशलच असं खरं म्हटलं तर. आणि नेक्स्ट असं म्हणेन की आळूची वडी मी रोलवाली न करता मी कटिंग करून केलेली आहे तर तुम्ही पण करून बघा की कशी म्हणजे कमी वेळामध्ये म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला परफेक्ट करायची आहे जर कोणी पाहुणे येणार असतील जर खूपशा लेडीजच्या असं असतं की आवाज कमी कर खूपशा लेडीजचा असा प्रॉब्लेम असतो की मी मगाशी पण बोलले की आळू वडी रोल केल्यानंतर ती ओपन होते किंवा ती फुटते आणि त्याच्यामुळे पूर्ण त्या जी रेसिपी जी बाकीच्या पण ज्या आळूच्या वड्या असतात ज्या कटिंग करून आपण भाजतो तर त्या काळपट होऊन जातात आणि पूर्ण तेल पण खराब होऊन जातं. तर ह्या पद्धतीने जर केली तर तुम्ही कॉन्फिडन्सली की मी हे माझं व्यवस्थितच झालंय या हिशोबाने तुम्ही चालाल आणि ह्या हिशोबाने तुमच्या वड्या पण इतक्या छान आणि दिसताना पण छान दिसेल. माझ्याकडे एक चुकले की मी याच्यामध्ये तीळ घालायची विसरले तर असं झालं की ती राहिली शो भाजी नंतरची पण जी तोंडात चव उतरली पाहिजे ती चव ह्याच्यामध्ये उतरणार आहे. म्हणजे कसं जे नखरा जो असतो तो राहिला मला तिळांच्या साईडला फक्त ह्याच्यामध्ये जे म्हणतात ना जे ओरिजिनल ब्युटी जी आहे ती ह्याच्यात आहे इकडं ना ओरिजिनल ब्युटी जी ह्याच्यात आहे जे ह्या मस्करीचा भाग झाला पण खरी गोष्ट अशी की जे टेस्ट जी पाहिजे ती ह्याच्यामध्ये उतरली आणि ते जर माझ्याकडे चुकून राहिले घालायचे पण आता पण मी घालू शकते पण मी सांगितलं जे आहे त्यात अवेलेबल आहे त्यातनं मी करणार आहे तर माझ्याकडे ऑलरेडी आता तिळं नाही आहेत तर मी अशा प्रकारे हे केलेली आहे. आणि बघा हे असं ना तर हे माझे हे दोन मी तिखट केले माझ्या आणि माझ्या मम्मीसाठी हे दोन आहेत ते मी बिना तिखटाचे केले तर त्याच्यामुळे आता मी याला झाकून ठेवणार आहे की जेणेकरून हे वाफवून शिजेल. थांबा एक मिनिट. तर ह्याला जवळजवळ मी 10 मिनिटं शिजू देणार आहे. अशी आळूची पानं केली तर ह्याला 20 मिनिटं लागतात पण ही आळूची पानं जी मी कटिंग करून केली तर ह्याला मला 10 मिनिटांमध्ये होणार आहे. तर खूपदा मी असं करते की कोथिंबीरची वडी करताना पण खूपशे लेडीज असंच करत असतं की आळूची कोथिंबीरची हे तोडून किंवा हे करून वापरून याच पद्धतीने करत असणार पण मी आळूची पानं करून दाखवले कारण की आळूच्या पानाची खूप किचकट काम येते त्याच्यामुळे कसं ते नाही जमत. आणि दुसरी गोष्ट अशी की कोथिंबीरच्या वड्या जास्तीत जास्त मी कमी वेळ असेल तर खूपशा लेडीज असं करतात की वाफवून मग वाफवून म्हणजे शिजवून करून मग त्या भाजल्या जातात. तर मी खूपदा असं करते की मला वेळ नसतो आणि मुलीला कोथिंबीरच्या वड्या खूप जास्ती आवडतात तर मी डायरेक्टली त्यांना कोथिंबीर हे जे वस्तू वापरल्यात मी बेसन म्हणा तिखट म्हणा किंवा तिखट मीठ आणि ओवा हे सगळं घालून जे केलं जातं तर त्याच्यामध्ये फक्त मी कांदा ऍड करून फक्त ते जसे भजी कसे भाजले जातात त्या पद्धतीने मी बनवते कारण की ते झटकन होतात आणि पटकन मुलींना खायला होतात. त्याच्यामुळे ही पद्धत पण खूप चांगली आहे की पटकन भजी कसे तळले जातात तर त्या पद्धतीने कोथिंबीरची वडी पण साध्या सोप्या पद्धतीने करता येते. तर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी कोथिंबीरच्या वड्या म्हणा किंवा काहीही असेल स्पेशल आणि मेन सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजची झाली माझी आळूची पानं जी कटिंग करून केली तर नेक्स्ट व्हिडिओ काय येईल मला मी सांगू नाही शकत कारण की वेळ खूप कमी मला मिळत असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत आहे आणि मला
नाही जमत आहे की मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकेल, तर माझी व्हिडिओ बघायचा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा चॅनल बनवायच्या माझ्या चॅनलला शेअर करा आणि ज्या मी केलेल्या रेसिपी आहेत त्या तुम्ही ट्राय करून बघा आणि प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा की माझ्या रेसिपी कशा आहेत आणि साध्या पद्धतीने केलेल्या तुम्ही करून बघत असेल तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर नक्की मला सांगा की माझ्याकडून हे चुकले. तर प्लीज मेसेज थ्रू न सांगता, मी नेहमी हे सांगते, मेसेज थ्रू न सांगता मला कमेंटमध्ये सांगायचं की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता 10 मिनिटानंतर मी ओपन करून बघते, मग बघूया. स्वरा जर लवकर डोळे बंद कर, असं कर, डोळे बंद कर, हा कर. किती खाल्ले माझ्या तोंडात कसं झाले, काय खाल्ले ते मला नक्की सांगा की तिने काय खाल्ले. तिची टेस्ट, तिची चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून मला रिएक्शन. स्वर काय होतं तिला नाव माहिती नाही काय ते, म्हणून मी तिला म्हटलं की काय. आणि हिला मी काय चाललं ते नक्की कमेंट मध्ये सांगा तिला काय चाललं. ते खाल्ल्यानंतर माझ्या पण तोंडाला पाणी सुटले, मी नाही खाऊ शकत. खातीये चावून चावून चांगलं. माझ्या तोंडाला पाणी. तर अशा प्रकारे 10 मिनिटं झालेली आहेत आणि माझं हे बनवून झालेलं आहे, पूर्ण वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे शिजलेलं आहे. आता मी याला काढून घेऊन यांची कट करून यांना फ्राय करणार आहे. आमच्याकडे साधं सिंपल असं जेवण आहे, तर मी आज सांगितलं की मी आमचं पानं बनवले. आणि दुसरी गोष्ट अशी की मी आता हे फ्राय करून घेणार आहे. गरम यायला 2 मिनिटं थंड होऊ दे. थंड झालं ना मग कसं होतं ते झटकन कट करता येतं. ते गरम गरम असलं ना मग घेऊन जातो. जिथं हे या चाळणीला चिकटलं नाही तर तिथं हे शिजले. आता जर आळूची पानं केली असती तर ही सगळी साईडला झाली असती, त्याच्यामुळे मग याला नाही लागलेलं. त्याच्यामुळे व्यवस्थित झालं. आता मी ही आळूची, आता हे गरम आहे पण मला थंड करून खरं करायचं होतं, पण आता मला वेळ नाहीये आणि तिकडे आता तेल गरम करत ठेवलं. जिथे ही आळूची पानं केली असती तर ही ह्याला असा शेप नसता ना, त्याच्यामुळे मी ही टेक्निक यूज केली की जेणेकरून मला दिसताना पण छान दिसलं पाहिजे. तर ह्यांना असा शेप आलाय की जेणेकरून कसं असतं की माणूस म्हणतात ना बाह्य रंगाला जास्त लोकांना जास्ती आवडतो, आतमधलं मन कोणी बघत नाही. तर तसं मलाही म्हणायचं आहे की जरी सुंदर जरी असलं तरी पण मन पण माणसाचं तेवढं चांगलं आहे हे दिसावं या उद्देशाने मी हे सगळं केलंय. कारण की लागताना पण टेस्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर दिसताना पण सुंदर दिसणार आहे. आणि जर आळूची पानं जर मी तशी केली असती ना तर ते नसतं झालं, म्हणजे ओपन झाली असते आळूची पानं ती. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने केली. आणि याच्यामध्ये ओवा घातल्यामुळे कसं काहीच इश्यू होणार नाही की काहींना जे पचायला जड जातं बेसन, तर तसं काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता हे बघा असा हा शेप आला त्यांना. टेस्टमध्ये काही चेंज होणार नाही जर आळूची पानं तीच आहे. जर तुम्ही तुम्ही रेसिपी त्याच पद्धतीने करता, पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्याच वस्तू वापरता तुम्ही, साहित्य जे,
तर चेंज कशा म्हणजे टेस्टमध्ये होणारच नाही ना. फक्त काय की दिसण्याला पण ते त्याला मी आकार दिला, मला रंगरूप दिला तरी म्हटलं तरी चालेल. तरी माझ्या अशा प्रकारे ह्या आळूची पानं म्हणण्यापेक्षा आळूची पानं कापून मी केली, तर ते असे यांना शेप आले. क्यूट दिसते ना मग. तर त्याला तेल गरम झाले आहे ते मी याच्यामध्ये घालते. इतकं व्यवस्थित बनलंय ना की जे म्हणजे सुटत नाही म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुटत नाहीये की असं त्याच्यामुळे तेल खराब होईल. हे तेल आपण दुसऱ्या याच्यामध्ये पण आपण वापरू शकतो की जेणेकरून म्हणजे तेल काहीच खराब नाही झालेलं. मेन हा प्रश्न आहे की मेन तेल नाही खराब झालेलं. आपण या तेलाचा रियूज करू शकतो. आपण दुसऱ्या भाजीमध्ये म्हणा किंवा चपातीसाठी जर यूज केला तरी चालेल. कारण की मी स्वतः कधीच मी असं काही तळलेलं गेलं असेल तर त्याचं तेल मी कधीच टाकून देत नाही. त्याचा वापर मी दुसऱ्या भाजीमध्ये करते. अशा क्लीन पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणेल की माझी ही आळूवडी सक्सेस झाली आहे. तर मी अशा पद्धतीने ही आळूवडी माझी झाली रेडी. आणि मी जास्त तिला नाही भाजलेली, कारण की मी गॅस कमी करून तिला तळलेली आहे की जेणेकरून खरपूस व्हावी पण जळायला नको म्हणून मी. पण हिला ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे कच्चा राहण्याचा प्रश्नच येणार नाही. तर अशा प्रकारे माझी ही आळूची वडी झालेली आहे. आणि खरं ते तिखी आहे आणि तिखीतनंच एवढा सुंदर वास येतो आहे की म्हणजे असं मला खाण्याची इच्छा झाली. आणि जर तिखटात ना मग तर काय जलवा. तर ही अशी आळूची वडी माझी रेडी झाली. आणि अशा पद्धतीने करून बघा, न तुटता न तेल खराब होता आणि मेन ऑइल फ्री आहे. मेन मुळामध्ये या की जेणेकरून किती पण आळूच्या वड्या या खाल्ल्या तरी पण तेल नाही याच्यामध्ये, की पूर्ण सुकी अशी आळूवडी आहे की जेणेकरून तुम्ही किती पण आहे ऑइल फ्री असल्यामुळे डाएटचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्ही खाऊ शकता म्हणजे नो इश्यू. तर अशा पद्धतीने ही आळूची वडी करून बघा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.